पण जनरल ज्यावेळी बोलत होतो, हां. त्यावेळी तुम्ही म्हणलात की 2 स्वामींमध्ये फरक आहे. सो आपण हां. वरती बसलो होतो हो. आणि बोलत होतो. तुम्ही म्हटलात की इथले स्वामी पण आहेत, हो. हे हसतायत, बघतायत, हो. बोलतायत. हो. पण असे प्रत्येक ठिकाणाचे म्हणजे वेगवेगळे स्वामी आहेत. हो. सो हे काय हे आम्हाला थोडं सांगा? मला मला 2 स्वामींमधला फरक कळतो, हा मी एक स्वामी आशीर्वाद समजते. हं, आणि तो कळतो म्हणजे कसं असतं, की आईला आपली 2 जुळी मुलं असतील, लोकांना त्याच्यातला फरक नाही कळत, पण आईला कळतो. करेक्ट. तर माझा स्वामींकडे बघायचा भावच तो आहे. हां. त्याच्यामुळे मला प्रत्येक नुसतं स्वामी नाही, तुम्ही 2 देवींचे फोटो कुठलेही, ती माझ्या गुरूंनी मला जर काही दिली असेल देणगी तर ती आहे ती असं आहे. मानते. याच्यात कुठल्याही शक्तीला मला नाकारायचं नाही आहे. पण 2 स्वामींमधला, 2 देवांमधला फरक कळतो. हं. जसं की तुम्हाला माहिती असेल, की बालाजी, तिरुपती बालाजी आणि विजा बालाजी हे हां. 2 बालाजी आहेत. विजा बालाजी विजा काय? बालाजी म्हणजे तुम्हाला जर विजा मिळत नसेल, काही अडचण येत असेल, तर त्याच्यासाठी बालाजीचं मंदिर आहे हैदराबादमध्ये. बरं, तो विजासाठीच प्रसिद्ध आहे. बरं. तर तुम्हाला भरपूर, भरपूर म्हणजे त्याचे लोकांना फायदे मिळालेले आहेत. हं, हं, तर तसं आहे. त्याच्यामुळे 2 स्वामी, स्वामी हे मी रूप नाही मानत. हं. स्वामी मी शक्ती मानते. अच्छा. आणि प्रत्येक ठिकाणी ती शक्ती, त्या शक्तीला सुमारच नाही आहे. ती एवढी मोठी शक्ती आहे. हं. त्याच्यामुळे तुझ्याही तिथले स्वामी, जसं मी आत्ता म्हणलं, की तो भाव जो आहे, तो कसला भाव आहे, की इथे तुझं समृद्धी मिळावी तुला. हं, हं. इथं तुझं सगळं चांगलं व्हावं. बरोबर. हा भाव आहे स्वामींचा जो तिथं आहे. तर त्या भावात ते स्वामी आहेत का? तर आहेत. हं. त्याच्यामुळे ती जी शक्ती आहे, त्या शक्तीला ज्या भावनेने आपण आणतो ते स्वामी आहेत. स्वामी आहे. असं आहे. अच्छा. त्याच्यामुळे मला 2 स्वामींमधला फरक फरक.